तर मित्रांनो नमस्कार. विण दोघातलीही तुटेना या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 20 मेच्या एपिसोडमध्ये काय काय घडणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत. इकडे मात्र आता समर ऑफिसमधून बाहेर येतो. बाहेर आल्याच्या नंतर त्याचं असं लक्षात येतं की पाऊस येतोय. तो वरती आभाळाकडे बघतो. बापरे, आता जर पाऊस चालू झाला तर मी घरी कसं जाणार? माझ्याकडे तर छत्री देखील नाही आहे. तितक्या वेळामध्ये स्वानंदी मात्र छत्री घेऊन येते आणि पाऊस चालू होतो. तर आता समर जेव्हा स्वानंदीला बघतो तेव्हा त्याला आश्चर्य वाटतं. बापरे, तुम्ही इकडे कसं काय? असं समर स्वानंदीला म्हणतो देखील. त्यावेळी आता स्वानंदी म्हणू लागते, बापरे, तुम्हाला तर आश्चर्य वाटलं? मी आले, मला तुमची काळजी वाटली ना, म्हणून तुमच्यासाठी छत्री घेऊन आले. त्यावेळी आता समर म्हणू लागतो, बरं झालं स्वानंदी मॅडम तुम्ही आलात बरं का. नाहीतर ना मला ना खूप मोठा प्रश्न पडला होता. मी आता या पावसामध्ये ना घरी कसं जाणार? मला सगळं भिजत भिजतच घरी यावं लागलं असतं. आता स्वानंदी म्हणू लागते, मग मी आले की तुमच्या मदतीला धावून बघा ना, छत्री पण घेऊन आले. त्यावेळी आता समोर म्हणू लागतो, बरं झालं तुम्ही आलात बरं का, खरंच. त्यावेळी आता तितक्या वेळामध्ये एक वाऱ्याची झुळूक येते आणि समर आणि स्वानंदीची छत्री उडूनच जाते. त्यावेळी स्वानंदी आणि समर दोघेही आश्चर्याने छत्रीकडे बघू लागता. समोर म्हणू लागतो, बापरे स्वानंदी मॅडम, आपली तर छत्री उडून गेली. आता कसं होणार आपलं? काय आपल्याला आता भिजत भिजतच घरी जावं लागेल. आता आपण काय करायचं आहे? स्वानंदीला मात्र खूप मज्जा वाटत असते. पहिलाच पाऊस, खूप छान असं वातावरण. ती खूप छान असा डान्स करू लागते. तिला खूप आवडतं, खूप आनंद वाटत असतो. समर म्हणू लागतो की स्वानंदी मॅडम, तुम्ही अशा पावसांमध्ये उड्या मारताय. पहिला पाऊस काय घेऊन बसला? सर्दी होईल, उगाच काहीतरी बिमार पडसाल तुम्ही. त्यावेळी आता स्वानंदी म्हणू लागते, अहो राजवाडे, कशाला काळजी करताय? पहिला तर पाऊस आहे ना. अशी मात्र मजा मग आपण कुठे घ्यायची? तुम्ही एन्जॉय करा बरं का. आता दुसरं काहीच बोलू नका. समर आणि स्वानंदी पहिला पाऊस खूप छान असा एन्जॉय करत असतात. त्यावेळी आता स्वानंदी आणि समरने तर खूप छान असा एन्जॉय केलेला असतो. समर आणि स्वानंदीची गाडी आता मैत्रीच्या पुढे ढकललेली असते, म्हणजे पुढे गेलेली असते. पहिलं त्यांच्या मैत्रीचं नातं होतं, त्यांचं लग्न देखील झालं होतं, तरी पण त्यांचं एक मैत्रीचंच नातं होतं. पण आता त्यांची गाडी पुढे गेलेली आहे. येणारा ट्विस्ट पण बघण्यासारखं असणार आहे बरं का मित्रांनो. आता त्यानंतर समर आणि स्वानंदी जेव्हा घरी येतात, समर आणि स्वानंदी कपडे वगैरे चेंज करतात, फ्रेश होत असतात. तर समर मात्र स्वानंदीला सांगू लागतो, तेव्हा एकदा आनंदला सॉरी म्हणायला गेलो आणि पावसात भिजलो, आणि आता परत असंच एकदा पावसामध्ये मी भिजलो आहे. तरी तुम्ही छत्री घेऊन आला होतात, पण काय आपली छत्री वाड्याने उडून गेली आणि जे नव्हतं व्हायचं ना तेच झालं. पावसात मी तर भिजलोच. त्यावेळी आता लगेच समर सांगू लागतो, तेव्हा एकदा माझ्या मित्रासाठी भिजलो आणि आता माझ्या मैत्रिणीसाठी. तर आता लगेच स्वानंदीला खूप राग येतो. स्वानंदी म्हणू लागते, अहो राजवाडे, तुम्ही अजून मैत्रीच्याच नात्यामध्ये गुंतलेले आहात का? पण मी पुढे गेले ना हो, माझं नातं मैत्रीचं नातं नाही राहिले. मला ना तुमच्याकडे बघून ना मला आपलं वेगळं नातं आठवतंय. स्वानंदीला समर असं बोलतो ना तेव्हा तिला राग येतो, पण तिच्या मनामध्ये खूप छान चालू असतं. ती समरला बोलून तर दाखवत नाही, पण ती तिच्या नजरेतूनच बोलत असते की राजवाडे, मला ना आता आपलं नातं ना समोर घेऊन जायचं आहे. मला ना तुमच्याबद्दल वेगळंच काहीतरी वाटत आहे आणि अजून तुम्ही मैत्रीच्याच नात्यामध्ये गुंतलेले आहात. मला कळत नाही राजवाडे तुमचं काय करायचं आहे. तर मित्रांनो, बघूया आता उद्याच्या भागात आपल्याला काय बघायला मिळतं आहे. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.